नमस्कार. इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील प्रकरण 3 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे सर्कल वर्तुळ. 9वी मध्ये जो भाग पाहिलाय त्याचे पॉइंट्स समोर मांडलेले आहेत. जो भाग आपण शिकलोय त्याची उजळणी थोडी करूया म्हणजे आपल्याला पुढे सोपं जाईल. पहिला भाग आपण बघितलाय तो म्हणजे सर्कल. सर्कल वर्तुळ कुणाला म्हणायचं? डेफिनेशन काय आहे वर्तुळाची? तर एका बिंदूपासून समान अंतरावरती असणारा बिंदूंचा संच, त्या संचाला आपण वर्तुळ असं नाव दिलं होतं. ए सेट ऑफ all the points which are equidistant from the same points, that set is called circle. त्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ असं आपण नाव दिलं होतं, कारण एका वर्तुळामध्ये सर्व त्रिज्या समान मापाचे असतात. एकाच वर्तुळामध्ये सर्व व्यास समान मापाचे असतात हे आपण पाहिलं होतं. वर्तुळाचा सेंटर and point lie on the circle. Joining the segment is called radius of the circle. Two points lie on the circles which are passing through the origin, passing through the center. That segment is called a diameter. व्यास कुणाला म्हणायचं? जो केंद्रातून जाणारा रेषाखंड आहे, which is twice the radius, त्रिज्येच्या दुप्पट आहे, is called diameter. रेडियस डायमीटर नंतर आपण कॉर्ड कडे जाऊया. दॅट सेगमेंट इज ऑल्सो कॉर्ड. याला आपण जीवाही म्हणू शकतो. का? कारण विच इज द बिगेस्ट कॉर्ड इज कॉल्ड ए डायमीटर. व्यास ही सर्वात मोठी जीवा असतो. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वरती खाली कोणतेही रेषाखंड दोन बिंदू जोडणारे आपण घेतले तर दोन बिंदू जोडणारा रेषाखंड ही जीवा आहे. इकडे घ्या, वरती घ्या, कोणतेही दोन बिंदू जोडा वर्तुळावरचे. मग हे दोन बिंदू जोडणाराच आहे म्हणून याला आपण केंद्रामधून जाणारी जीवा आहे, सगळ्यात मोठी जीवा आहे म्हणून आपण त्याला व्यास म्हणतो. इंटेरियर ऑफ ए सर्कल. इंटेरियर ऑफ ए सर्कल वर्तुळाच्या अंतर्भाग आणि एक्सटेरियर ऑफ ए सर्कल वर्तुळाचा बाह्य भाग. पॉइंट ओ ए सी. ओ केंद्रबिंदू हा वर्तुळाच्या आतमध्ये आहे. ए बिंदू वर्तुळाच्या आतमध्ये आहे. एक्स आणि वाय हे बिंदू वर्तुळाच्या आत पण नाहीत, वर्तुळाच्या बाहेर पण नाहीत, ते वर्तुळावरतीच आहेत. पॉइंट्स एक्स अँड वाय लाय ऑन द सर्कल. आणि इंटेरियर मध्ये काय आहे? इंटेरियर मध्ये पॉइंट ए आणि पॉइंट ओ आहे, वर्तुळाच्या आतील भाग. C is the point exterior of the circle, वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. कॉन्ग्रुएंट सर्कल्स. एकरूप वर्तुळ कोणास म्हणायचे? एकरूप वर्तुळांसाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. बेंगल्स, बांगड्या. दोन बांगड्या घेतलेत. या ठिकाणी आपण कॉन्ग्रुएंट सर्कल सांगितलेत. एकरूप वर्तुळ आहेत, सेम मेजरमेंट. इथं कोणती मेजरमेंट विचारात घ्यायची आहे? तर या ठिकाणी आपल्याला दोघांची त्रिज्या, रेडियस विचारात घ्यायची आहे. टू सर्कल्स विच आर इक्वल इन रेडियाय, दॅट सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. टू ऑर मोर सर्कल्स. इथं थोडीशी जास्त त्रिज्या असणारे अजून दोन घेऊया आपण, याच्यापेक्षा जादा त्रिज्या असणारे हे दोन घेतले. हे सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणू शकतोय. टू सर्कल्स विच आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स विच बिकॉज दे आर इक्वल रेडियाय. Two circles which are equal radii is called congruent circles. Congruent circles equal radii. या पद्धतीने आपण congruent circle सांगतोय. त्यानंतर concentric circles. एक केंद्री वर्तुळ. दोन बांगड्या एकात एक आपण बसवलेत, दोन स्वतंत्र केल्या. दोघांचा सेंटर एकच आहे, एकमेकाच्या आतमध्ये बसलेले आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स आपण म्हणू. एकच केंद्र असणाऱ्या दोन वर्तुळांना, दोन असू देत, दोनापेक्षा जास्त असू देत, टू ऑर मेनी सर्कल्स विच आर कॉमन सेंटर, दॅट सर्कल्स आर कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स. छेदणारी वर्तुळ.
दोन वर्तुळ जर एकमेकांना छेदत असतील तर त्या दोन वर्तुळांना एकमेकाची छेदन वर्तुळ म्हणायचं. दोन वर्तुळ आहेत, या पद्धतीने छेदलेले आहेत. दोन वर्तुळ आहेत, एकमेकांना छेदलेले आहेत. इथं जर आपण या पद्धतीने एकमेकांना छेदली, किती बिंदू छेदलेले आहेत बघूया. टू सर्कल्स इंटरसेक्टिंग इच अदर ॲट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. तळाचा आणि वरचा दोन बिंदू छेदलेले आहेत, म्हणजे त्या वर्तुळांना आपण काय म्हणूया, इंटरसेक्टिंग सर्कल्स. सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड, इंटेरियर, एक्सटेरियर ऑफ ए सर्कल, कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स, इंटरसेक्टिंग सर्कल्स. हा भाग जर समजला नसेल तर उजळणी केली समजायला आणखीन सोपा जाईल. यानंतर आपण चार भाग बघितले होते, चार थेरम बघितले होते. ते चार थेरम कोणते होते? जीवा आणि जीवेवर टाकलेला लंब यांचा तो भाग होता. केंद्रापासून जीवेवरचं अंतर आणि वर्तुळ, वर्तुळाची जीवा. सपोज a circle with center O, AB is any chord. A and B are the 2 points lie on the circles. OM is the distance from the center of the circle to the chord. यानंतर आपण थेरम बघितले होते. Perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. Perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord. जीवेचे दोन भाग करतो, म्हणजे हा मध्यबिंदू आहे. पॉइंट M इज द मीडियन, मिड पॉइंट हे आपण पाहिलं होतं. यानंतर आपण पाहिलं होतं line segment joining the center of the circle and midpoint of the chord bisect the chord perpendicular to the chord. वर्तुळाचा केंद्रबिंदू line segment joining the center of the circle and midpoint of the chord. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड which is perpendicular to the chord. केंद्रातून काढलेलं रेषाखंड आणि जीवेचा मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंड जीवेला लंब असतो. हे दुसरं थेरम आपण बघितलं होतं. तिसरं आपण स्टेटमेंट्स पाहिलं होतं. द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. जीवा ज्या केंद्रापासून आपण जे अंतर घेतलं होतं, इक्विडिस्टंट समान अंतर घेतलं होतं, त्या जीवा समान असतात. समजा ही एक जीवा आहे, दुसरी एक जीवा आहे, दोन जीवा आहेत. केंद्रापासून त्यांचं अंतर जर समान असेल, हे डिस्टन्स जर सेम असेल, तर जीवा सुद्धा समान मापाचे असतात. द कॉर्ड्स ज्या जीवा या पद्धतीने घेतलेल्या आहेत, इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर केंद्रापासून समान अंतरावरती असतील. जीवा केंद्रापासून समान अंतरावरती असतील. विच आर इक्वल इन लेंथ, त्या समान मापाच्या असतात. तिसरं स्टेटमेंट. यानंतर आपण पाहिलं होतं कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असतात. एकरूप जीवा कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन दे आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. तर जीवांचं केंद्रापासूनचं अंतर समान असतं. म्हणजे एकाच वर्तुळातले एकरूप जीवा असतील किंवा एकरूप वर्तुळांमधील एकरूप जीवा असतील, एकच वर्तुळ असेल किंवा वेगवेगळी दोन एकरूप वर्तुळ असतील, त्यामध्ये असणाऱ्या जीवा आणि त्यांचं केंद्रापासूनचं अंतर यांबद्दल असणारे चार आपण स्टेटमेंट्स थेरम, आपण दोन थेरम दोन कॉन्व्हर्स त्याचे आपण पाहिले होते. यानंतर हे सोडवत असताना आपण टेस्टचा वापर केला होता. ती टेस्ट होती हायपोटेनस साइड टेस्ट. म्हणजे आपण हे दोन जोडले होते, हे लंब आहे, पायथागोरस वापरला होता आणि मग सांगितलं होतं कॉमन साइड या दोघांमध्ये. हायपोटेनस राईट अँगल असेल तर हा हायपोटेनस झाला, राईट अँगल असेल तर हायपोटेनस, आणि कॉमन कॉन्ग्रुएंट साइड
हायपोटेनस साइड रेडियाई ऑफ द सेम सर्कल और कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये असेल तर कॉन्ग्रुएंट सर्कल, त्रिज्या समान, समान बाजू, सामायिक बाजू आणि त्रिज्या हा हायपोटेनस असल्यामुळे या ठिकाणी आपण हायपोटेनस साइड टेस्टचा वापर केला होता. मग कर्णभुजा कसोटीचा वापर करून आपण सिद्ध केलं होतं की ते दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि मग त्यांच्यानुसार आपण संगत बाजूंचा विचार केला होता. तर या ठिकाणी जर आपल्याला काटकोन दिला नाही आणि ह्या दोन एकरूप दिल्या असतील तर ह्या दोघांची मापं आपण समान घेतली होती आणि मग आपण सांगत होतो ही बाजू, या दोन बाजू समान आणि ही बाजू एस टेस्टचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकत होतो. या पद्धतीनं ही बाजू याच्याशी एकरूप, ही रेडियस ऑफ द सेम सर्कल आणि केंद्रापासूनचा अंतर समान, या पद्धतीने एस टेस्टचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर केला होता. या टेस्टच्या वापरानंतर या भागानंतर आपण आता मुद्द्यांकडे वळूया, ते म्हणजे सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 आणि 3 पॉइंट्स. म्हणजे जर वर्तुळ एका बिंदूतून सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट, सर्कल पासिंग टू 2 पॉइंट्स, सर्कल पासिंग टू 3 पॉइंट्स, एका बिंदूमधून जाणारे वर्तुळ, 2 बिंदूंमधून जाणारे वर्तुळ, 3 बिंदूंमधून जाणारे वर्तुळ. म्हणजे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे, ते जर एका बिंदूमधून जाते का, अशी किती वर्तुळ एका बिंदूमधून जात आहेत, 2 बिंदूमधून जाते का, अशी किती वर्तुळ 2 बिंदूंमधून जात आहेत, 3 बिंदूतून वर्तुळ जाते का आणि अशी किती वर्तुळ 3 बिंदूंमधून जात आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट, एक बिंदू घेतला या ठिकाणी. आता या बिंदूमधून आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, तर काय करावं लागेल, तर एक वर्तुळ या ठिकाणी काढलेलंच आहे. तुम्हाला अजून एका बिंदूमधून जाणार, समजा हा ए बिंदू घेतला, ए बिंदूमधून वर्तुळ पास झालं, आपल्याला अजून वर्तुळ पास करायचं आहे. किती वर्तुळ आपण या ठिकाणी पास करू शकताय, इकडून एक जाऊ शकते, इकडून जाऊ शकते, इकडून जाऊ शकते. या पद्धतीनं आपण कितीही अशी वर्तुळ, लहान मोठी, बिग सर्कल्स और स्मॉल सर्कल्स which are passing through that point A as a only one point. Therefore, infinite number of circles passing through one point. Number of circles passing through वन पॉइंट, एका बिंदूतून असंख्य वर्तुळ जात आहे. आपल्याला आता 2 बिंदूंमधून वर्तुळ पास आउट करायचं. एक रेषाखंड घेतला, लंब टाकूया. या ठिकाणी आपण 9वीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा या ठिकाणी वापर करायचा आहे. परपेंडिक्युलर लाईन वरती एक बिंदू घेतला, इथला बिंदू असेल तर या 2 बिंदूंमधून जाणारे वर्तुळ, इथं बिंदू घेतला, हे दोघांमधून जाणारे वर्तुळ वेगळं असेल, इथं बिंदू घेतला तरी आपण जाणारे वर्तुळ वेगळं असेल. तुम्ही या पद्धतीनं वर्तुळ काढू शकताय. म्हणजे सेंटर आपल्याला या लाईन वरती घ्यायचं आहे आणि या दोघांमधून जाणारी वर्तुळ काढायची आहेत. हाच एकच सेंटर पाहिजे असं नाही, या लाईन वरचा कोणताही घ्या, फक्त पासिंग थ्रू दॅट 2 पॉइंट्स, 2 बिंदूंमधूनच गेलं पाहिजे. म्हणजे पहिला पार्ट आपल्या लक्षात आला. दुसरा पण तोच आहे, इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. 2 बिंदूंमधून जाणारी असंख्य वर्तुळ आपण काढू शकतो. 3 बिंदूंमधून आपल्याला वर्तुळ ड्रॉ करायचं आहे. मग 3 बिंदूंमधून वर्तुळ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला A, B, C 2 distinct points lie on the board. या ठिकाणी आपण 3 बिंदू घेतलेले आहेत. 3 बिंदूंमधून वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. मग ते आपण कशा पद्धतीनं काढू शकतोय. मग 3 बिंदूंना जोडणारा अगोदर एक त्रिकोण काढूया. मग काढलेल्या त्रिकोणांना आपण लंब दुभाजक काढले. याला एक लंब दुभाजक काढला, याला एक लंब दुभाजक काढला. ज्या ठिकाणी या 3 बिंदूंमध्ये 3 रेषा एकाच बिंदूमध्ये छेदून जात आहेत, तो बिंदू सेंटर असणार आहे
आणि याच्यातून आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे या पद्धतीनं. दॅट सर्कल इज ए वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 3 बिंदूंमधून जाणार एक आणि एकमेव वर्तुळ असणार आहे. देअरफॉर वन अँड ओनली वन सर्कल passing through 3 distinct points. 3 वेगवेगळ्या बिंदूंमधून जाणार एक आणि एकमेव वर्तुळ असतं या ठिकाणी आपण सांगू शकतोय. सेकंड छेदिका, टँजंट, स्पर्शिका हा भाग या ठिकाणी आता याच्या नंतर आपण बघूया. सेकंड कोणाला म्हणायचे? सेकंड म्हणजे छेदिका आहे, टँजंट म्हणजे स्पर्शिका आहे. सेकंड अँड टँजंट. सेकंड छेदिका 2 बिंदूमध्ये छेदणारी, टँजंट स्पर्शिका एका बिंदूमध्ये स्पर्श करणारी. सर्कल विथ सेंटर ओ. सेकंड छेदिका कुणाला म्हणायची? विच लाईन इंटरसेक्ट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ द सर्कल, देन दॅट लाईन इज कॉल्ड सेकंड ऑफ द सर्कल. अशी रेषा जी वर्तुळाला 2 भिन्न बिंदूंमध्ये छेदते, इंटरसेक्ट इच अदर ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, एनी डिस्टिंक्ट पॉइंट, देन दॅट लाईन इज कॉल्ड ए सेकंड ऑफ द सर्कल, which is called tangent. Tangent means circle with center O and line which touch one and only one point. Line L is any line touch one and only one point of the circle. Therefore, point A is a common point to both line L and the circle with center O. O केंद्र असणारं वर्तुळ आणि रेषा L यांच्यामध्ये एक आणि एकच बिंदू समान आहे. अशी रेषा जी एका बिंदूमधूनच स्पर्श होऊन जाते, that line is called a tangent of the circle. That line, which line is called a tangent? Line common point both the circle line, which line one and only one point is common from the line and circle both, then that lines are called tangent of the circle. म्हणजे स्पर्शिका आपण पाहिली वर्तुळाला स्पर्श करणारी एकाने एकाच बिंदूत, आणि छेदिका आपण बघितली वर्तुळाला 2 बिंदूत छेदून जाणारी. यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यांच्यावर आधारित असणारं प्रमेय. आपण पाहिलं होतं याच्या अगोदर, आपण सांगत होतो की वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळाच्या त्रिज्येला लंब असते. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. टँजंट थेरम. A tangent at any point of the circle, tangent at any point of the circle, स्पर्शिका कोणत्याही बिंदूत वर्तुळाला काढलेली, is perpendicular to the radius. ही स्पर्शिका perpendicular to the radius OA at the point of the contact. दोन्ही A बिंदूत एकमेकाला स्पर्श करतात. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट A मध्ये OA त्रिज्या आणि L स्पर्शिका एकमेकांना लंब आहेत हे सिद्ध करायचं आहे. मग आपल्याला एक वर्तुळ दिलंय, ए लाईन इज ए टँजंट, त्यामध्ये L स्पर्शिका आहे टू द सर्कल वर्तुळाला विथ सेंटर O. O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला L ही रेषा स्पर्शिका आहे ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट A. A या स्पर्श बिंदूमध्ये. सिद्ध करा लाईन L इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. L ही रेषा OA ह्या रेडियसला लंब आहे हे सिद्ध करा. म्हणजे OA ही एक त्रिज्या आहे, L स्पर्शिका आहे, A पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, O सर्कल सेंटर ऑफ द सर्कल. एवढं दिले. आता आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ नुसार आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. अप्रत्यक्ष सिद्धता आपल्याला काय सांगते, तर असं म्हणायचं आहे की गृहीत धरूया ही त्याला A बिंदूत छेदत लंब असणार नाही.
प्रूफ कर जाऊया. लेट अस assume that line L not perpendicular at point A बिंदूत लंब नाही असं आपण गृहीत धरलं. जर A बिंदूत लंब नाही मग असं समजूया ती B बिंदू ठिकाणी लंब आहे. सपोज लाइन L perpendicular at point B. जर A मध्ये लंब नाही तर असं आपण एक गृहीत धरलं ती B मध्ये लंब आहे, तशी आकृती आपण काढूया. B मध्ये जर लंब असेल मग A मध्ये लंब नाही, B मध्ये लंब आहे, तर मग A हा वर्तुळावरील बिंदू नाही, तो बाजूला असणार आहे. Therefore point A and C draw any point on the line. त्या रेषेवरचे कोणते एक बिंदू आपण घेतले. जॉईन सेगमेंट OC and OA. OC आणि OA हे दोन रेषाखंड जोडले. B ला लंब आहे म्हणजे B च्या ठिकाणी काटकोन आहे. OBC आणि OBA हे त्रिकोण तयार होत आहेत. मग OC आणि OB जोडले, पॉइंट A आणि C असे घेतले सच दॅट BC इज इक्वल टू BA. म्हणजे BC आणि BA समान होतील असे आपण हे बिंदू घेऊया. रचना आपण केली या ठिकाणी आणि ह्या दोन त्रिकोणांना आपल्याला एकरूप दाखवूया. OBC इन ट्रायंगल OBC अँड ट्रायंगल OBA. या दोन त्रिकोणांमध्ये OB ही कॉमन साइड आहे, सेगमेंट OB, कॉन्ग्रुएंट सेगमेंट OB कॉमन साइड आहे. आणि यानंतर हा इच 90 आहे, अँगल OBC, कॉन्ग्रुएंट अँगल OBA, इच 90, प्रत्येकी 90 अंशाचा आहे. हा प्रत्येकी 90 कॉमन साइड आणि रचनेनुसार हे दोन एकरूप. सेगमेंट BC, कॉन्ग्रुएंट सेगमेंट BA, कन्स्ट्रक्शन नुसार कॉन्ग्रुएंट आहेत, रचनेनुसार हे दोघ जण एकरूप आहेत. हे दोघ जण एकरूप असतील तर बाजू कोण बाजू नुसार त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण OBA SAS टेस्ट. बाकोबा कसोटीनुसार जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू OA आणि OC समान असणार. सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट सेगमेंट OB, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. संगत बाजू कुणाच्या एकरूप त्रिकोणाच्या या ठिकाणी आपण सांगितल्या. परंतु आपल्याला थेरम मध्ये सांगितलंय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऍट A means A is a point of contact means OA is a radius but segment OA is radius, ही त्रिज्या आहे. मग OA त्रिज्या असेल तर OA आणि OB समान आहेत. OA आणि OB सॉरी चूक झाली, OB नाही OC करायला पाहिजे या ठिकाणी. OA आणि OC समान आहेत म्हणून सेगमेंट OC इज अल्सो रेडियस. जर या पद्धतीनं OA त्रिज्या असेल तर OC सुद्धा त्रिज्याच आहे. मग ह्या दोन त्रिज्या झाल्या, मग दोन्ही पण त्रिज्या या ठिकाणी OC आणि OA, A आणि C हे जे बिंदू आहेत इथं म्हणले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाइन L इज अ टेंजंट टू द सर्कल विथ सेंटर O ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट A. म्हणजे रेषा L ही A मधून जाणारी आहे, वर्तुळाला स्पर्श करणारी. मग A आणि C दोन्ही त्रिज्या असतील, OA आणि OC दोन्ही त्रिज्या असतील तर A आणि C हे दोन्हीही त्या रेषेवरील बिंदू असणार आहेत. Therefore point A and C are common point to both circle and tangent. स्पर्शिका आणि वर्तुळाच्या दोन्ही समान बिंदू असणार आहेत, कॉमन बिंदू असणार आहेत ते. मग
दोन्ही समान बिंदू असतील तर ही स्पर्शिका होईल का? ही स्पर्शिका असणार नाही. कारण का? स्पर्शिका कधी होते? एकाच बिंदूत स्पर्श केला तर. बट डेफिनेशन ऑफ टेंजंट by definition of tangent, point is one and only one is common to both circle and tangent. मग दोघांचा एकच बिंदू समान असेल तर मग हे जे विधान आपण केले, काय केलेलं? Let us assume that line L not a perpendicular to the A. मग A बिंदूत लंब नाही, B मध्ये आहे असं आपण गृहीत धरले. मग इथं A आणि C दोन स्पर्शिका, दोन त्रिज्या होत आहेत. म्हणजे एका बिंदूत नाही तर दोन बिंदूत या ठिकाणी जाणवते. म्हणजे our assumption therefore हे चुकीचं जाणवतंय. assumption line L is not perpendicular at A is wrong. हे चुकीचं आहे. therefore line L is perpendicular A कुणाला? perpendicular आहे to the radius होय. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू हे दिलेलं अझम्पशन गृहीतक आहे जे आपण मांडलं होतं ते चुकीचं आहे. कारण आपण जी स्पर्शिकेची डेफिनेशन आहे त्याच्याशी ते सुसंगत होत नाही, विसंगत होत आहे. म्हणजे पहिला दिलेला अझम्पशन लंब नाही हे गृहीत होते जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे OA त्याला लंब असणार आहे हे सिद्ध होते. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकांना लंब आहेत हे यावरून आपण सिद्ध केलं. यानंतर बघूया याचं कॉन्व्हर्स काय. Converse of a tangent theorem. Theorem statement line perpendicular to a radius. एक रेषा आहे, त्रिज्येला लंब आहे, on the circle वर्तुळाच्या is a tangent to the circle. तर ती रेषा वर्तुळाची स्पर्शिका आहे हे सिद्ध करा. एक वर्तुळ आहे, केंद्र M आहे, एक त्रिज्या MN दिल्या, ये रेषा L यमेन या त्रिज्येला लंब आहे. तर सिद्ध करा की ती रेषा स्पर्शिका आहे. M is the center of the circle, MN is the radius of the circle, line L is perpendicular to the segment MN at point N. N बिंदू मध्ये MN या रेषाखंडाला L ही रेषा लंब आहे हे आपल्याला दिलेलं आहे. सिद्ध करूया. तर रेषा L ही स्पर्शिका आहे त्या वर्तुळाची. स्पर्शिका आपण डेफिनेशन मध्ये पाहिले की ती वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूत स्पर्श करते. म्हणजे आपण अजून एक बिंदू घेऊया जो या रेषेवरचा आहे, P बिंदू, आणि M आणि P जोडूया. टेक पॉइंट P ऑन लाइन L and जॉईन सेगमेंट MP. ह्याला तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणू शकताय किंवा प्रूफ मध्ये डायरेक्ट लिहू शकताय. रचना केली. N सोडून P पण एक बिंदू आहे जो त्या रेषा L वरती आहे. इन ट्रायंगल प्रूफ कडे जाऊया. इन ट्रायंगल MNP, MNP मध्ये अँगल MNP is right angle. जर हा काटकोन असेल तर त्रिकोणात एक कोण काटकोन असेल तर आपण या ठिकाणी पायथागोरस प्रमेय वापरणार. बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो? MP is hypotenuse. सेगमेंट MP is hypotenuse. हा कर्ण आहे. जर तो कर्ण असेल, काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण, मग कर्ण therefore hypotenuse is biggest side on
द ट्रायंगल. त्रिकोणामधली, काटकोन त्रिकोणामधली कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते. म्हणजे MP इज द ग्रेटर दॅन NP और MP इज ग्रेटर दॅन MN. MN पेक्षा MP ही मोठी बाजू झाली. जर MP मोठी बाजू असेल, MP इज द बिगेस्ट साइड, देन आता N ही आपल्याला त्रिज्या सांगितल्या. P बिंदू मध्ये ती स्पर्श करणार आहे का? नाही, कारण P इज द बिगेस्ट, MP इज द बिगेस्ट साइड अँड P इज पॉइंट ऑन द लाईन L. L हा रेषेवरील बिंदू आहे. L रेषेवरील P हा बिंदू आहे. आणखीन आपल्याला लक्षात येते की N सोडून P या बिंदूमधून ती रेषा जाते. नो अदर पॉइंट, दुसरा बिंदू नव्हे, एक्सेप्ट पॉइंट N सोडून दुसरा बिंदू नाही, ऑफ द लाईन L इज ऑन द सर्कल. म्हणजे N सोडून दुसरा बिंदू L रेषेवरील बिंदू असणार नाही. देअरफॉर पॉइंट N is only one point is lie on the circle and line are common. कारण आपल्या लक्षात येते की N हा बिंदू आपल्याला, कारण MN पेक्षा MP मोठा आहे, MP मोठा आला तर त्रिज्येपेक्षा मोठा आला, बिगर दॅन द रेडियस, त्रिज्येपेक्षा मोठा असेल तर P बिंदू नक्कीच त्या वर्तुळावर असणार नाही, वर्तुळाच्या बाहेरच्या भागात जाणार. म्हणून P बिंदू वर्तुळावर नसेल तर MN मधील N हा बिंदूच वर्तुळावर आहे आणि तोच फक्त त्या रेषेवरील सुद्धा आहे. म्हणून आपण काय म्हणायचं, देअरफॉर पॉइंट N इज only one point common to the circle. वर्तुळाला तो कॉमन आहे. म्हणून लाईन L is tangent to the circle. म्हणजे हे लक्षात येते की त्रिज्येपेक्षा मोठी जर बाजू असेल तर ती वर्तुळावरती तो बिंदू त्या रेषेवरचा येणार नाही. मग येणारा N हा बिंदूच आहे, मग तो बिंदू L या रेषेचा आणि वर्तुळाचा कॉमन असणार, म्हणून ती वर्तुळाची स्पर्शिका असणार. म्हणजे याच्या अगोदरच्या प्रमेयामध्ये आपण बघितलं होतं की रेषा L आणि स्पर्शिका, म्हणजे रेषा L आणि रेडियस त्रिज्या एकमेकांना लंब आहेत आणि जर एखादा रेषाखंड रेषेला लंब असेल तर ती रेषा ही स्पर्शिका असते. हे आपण कॉन्व्हर्स मध्ये बघितलं. यानंतर पुढच्या भागात भेटूया टँजंट सेकंड सेगमेंट थेरम पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.